मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे यांनी बुधवारी आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली. सरकारने सगळेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक त्वेषाने लढले जाईल. त्यात 24 तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी 10.30 ते दुपारी 1 सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 सत्रांत रास्ता रोको होईल. त्यानंतर 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल, असे ते म्हणाले. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असे जरांगे यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, मराठा समाजाला सगळेसोयरे अधिसूचनेच्या माध्यमातून सरसकट आरक्षण द्या, अशी आग्रही मागणी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे केली. यासाठी त्यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक पारित करणाऱ्या शिंदे सरकारपुढील तिढा अधिकच वाढला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे. अधिसूचनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे. सरसकट आरक्षण देण्यास अडचण काय? असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर सगळेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे. मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण भेटलेच पाहिजे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.